नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप परीक्षेची म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व स्कॉलर विद्यार्थ्यांचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जे विद्यार्थी या चॅनलवर प्रथमच आलेले आहेत त्यांनी कृपया या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा व त्यासमोरील नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आपल्याला नवीन तयार केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील। चला सुरुवात करूयात। प्रश्न पहिला 7.2 या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओमध्ये सोडवायचा आहे, जो संख्यांचे विविध प्रकार असतात त्या प्रकारावर आधारित असलेला हा स्वाध्याय 7.2 आहे। आपण तो आज या ठिकाणी शेवटपर्यंत आपण सोडवणार आहोत, त्यामुळे अगदी लक्षपूर्वक आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे। प्रश्न पहिला, पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे? मूळ संख्या जर आपण 1 पासून 100 पर्यंतच्या जर पाठ करून ठेवल्या तर अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते आपल्याला सहज त्या ठिकाणी सोडवता येणार आहेत। आणि जरी आपल्या पाठ नसतील तर आपण दिलेले जे पर्याय आहेत त्यांना भाग देऊन पाहू। जर दिलेल्या संख्येला एखाद्या इतर संख्येने भाग जात असेल तर ती मूळ संख्या नसते। आता 39ला 13 ने भाग जातो, 13 × 39 होतं, त्याच्यामुळे ही मूळ संख्या नाही। 49ला सुद्धा 7 ने पूर्ण भाग जातो, त्याच्यामुळे ही सुद्धा मूळ संख्या नाही। त्यानंतर जे 69 आहे त्याला त्या ठिकाणी अंकांची बेरीज आपण जर केली 6 9 15 होतात। अंकांच्या बेरजेला 3 ने पूर्ण भाग जातो, त्याच्यामुळे याला सुद्धा 69ला 3 ने पूर्ण भाग जाणार आहे। राहिला पर्याय क्रमांक 3 59, तर 59 या संख्येला कोणत्याही इतर संख्येने पूर्ण भाग जात नाही, त्यामुळे ही मूळ संख्या आहे। पर्याय क्रमांक 3 प्रश्न पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न दुसरा, 11 ते 30 या संख्यामध्ये मूळ संख्या किती टक्के आहेत? आता टक्के काढणे हा थोडासा वेगळा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। तर 11 ते 20 यामधील मूळ संख्या कोणकोणत्या आहेत त्या आधी आपण लिहूयात पाहिजे। 11 ते 30 मधील मूळ संख्या आहेत 11 13 17 19 23 29। तर या संख्या 1 2 3 4 5 6 संख्या त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। आणि 11 पासून 30 पर्यंतच्या एकूण संख्या आपण जर मोजल्या तर 11 ते 20 च्या 10 आणि 21 ते 30 च्या 10 अशा 20 संख्या त्या ठिकाणी होत आहेत। म्हणजे 20 संख्यापैकी आपल्याला 6 संख्या मूळ संख्या सापडलेल्या आहेत। तर याची टक्केवारी काढायची आहे। टक्केवारी काढणे म्हणजे 100 पैकी किती याचं उत्तर शोधणे। टक्के म्हणजे 100 पैकी किती, साधा सोपा अर्थ लक्षात ठेवायचा आहे। ज्या ठिकाणी आपल्याला टक्के विचारलेले असतात तिथे 100 पैकी किती या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं असतं पहा। तर इथे 20 संख्या आहेत, 20 पैकी 6 संख्या मूळ संख्या आहेत, तर 100 पैकी 1 संख्या आपण मूळ संख्या आहेत असं मानायचे पहा। ही जी मांडणी मी केली याप्रमाणे आपण जर मांडणी केली तर आपल्याला पटकन उत्तर मिळणार आहे 20 पैकी 6 संख्या तर 100 पैकी 1 संख्या। आता यामध्ये आपल्याला तिरकस गुणाकार करायचा। तिरकस म्हणजे 20 आणि त्याच्या खाली तिरक खाली यायचं आपल्या याप्रमाणे 20 आणि x यांचा गुणाकार करायचा आहे। 20 गुणिले x बरोबर 100 गुणिले 6 यांचा गुणाकार, याला अशा पद्धतीच्या गुणाकाराला म्हणतात तिरकस गुणाकार। तिरकस म्हणजे एकाचा अंश दुसऱ्याचा छेद पहा, ही वरची संख्या आणि ही खालची संख्या यांचा तिरका गुणाकार, त्याप्रमाणे 100 आणि 6 यांचा गुणाकार। आता आपलं x चं उत्तर काढायचंय, त्यामुळे हे जे गुणिले 20 आहे ते आपल्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडे न्यायचे। समीकरण सोडवण्याची पद्धत आहे ज्या पद्धतीमध्ये आपल्याला ज्या संख्येची किंमत काढायची असते, जे चल असतं याला x ला चल म्हणायचे, तर हे चल आपल्या याची किंमत काढण्यासाठी हे जे गुणिले 20 आहेत हे आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे जर नेले तर इथं जी क्रिया असेल दोघांच्या मध्ये त्याच्या उलट क्रिया पलीकडच्या बाजूला गेल्यावर केली जाते। त्यामुळे इथे जर आपण फक्त x ठेवला तर हे गुणिले 20 इकडे गेल्यानंतर भागिले 20 होतील, म्हणजे 100 गुणिले 6 याला भागिले 20 होणार आहेत। हे गुणिले 20 पलीकडे जाऊन भागिले 20 होतात, एवढं आपण लक्षात ठेवायचं आहे। आणि मग आता या ठिकाणी आपण जर भाग दिला तर 20 × 20 आणि 20 5 100, 20 ने भाग जाईल 100ला, किंवा 0 0 खोडानंतर 2 ने भाग द्या 5 10। 5 गुणिले 6 छेदामध्ये एक शिल्लक राहिल्यावर तो लिहिण्याची आवश्यकता नसते, म्हणजे इथे तुम्हाला 5 गुणिले 6 बरोबर 6 पंचे 30, तर 30% हे आपलं योग्य उत्तर आलेलं आहे। 11 ते 30 यामध्ये संख्या मूळ संख्या ज्या आहेत त्या 30% आहेत आणि त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य आहे। पर्याय क्रमांक 2 चा गोल आपल्याला भरून टाकता येईल पहा। प्रश्न दुसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न तिसरा, पुढीलपैकी कोणती जोडी सहमूळ संख्यांची जोडी आहे? सहमूळ संख्या याचा अर्थ दिलेल्या ज्या दोन संख्या असतात त्यांच्या सामायिक विभाजकामध्ये फक्त एक हा एकमेव सामायिक विभाजक असला पाहिजे।
तपासून पाहिजे आपण पर्याय पहा इथे 21 व 27 यांचे सामायिक विभाजक प्रत्येकाचा त्या ठिकाणी सामायिक विभाजक 1 हा असतोच. कोणत्याही संख्या असू द्या त्यांना 1 ने पूर्ण भाग जातो, त्यामुळे 1 हा त्याचा सामायिक विभाजक आहे. जर 1 सोबत आणखी एखादा आपला सामायिक विभाजक सापडला तर ही जोडी समूळ संख्यांची होणार नाही. म्हणजे काय, तर 21 आणि 27 या दोन्ही संख्यांना जर आणखी एका संख्येने पूर्ण भाग जात असेल तर ही जोडी समूळ संख्यांची होणार नाही. तर 3 ने 5 3 7 21 आणि 3 9 27 म्हणजे याची आणखी तुम्हाला सामायिक 3 हा विभाजक सामायिक सापडणार आहे. त्यामुळे ही पहिला पर्याय जो आहे तो बाद होतोय. ही जोडी समूळ संख्यांची जोडी होऊ शकत नाही. 1 हा एकच सामायिक विभाजक असला पाहिजे. 44 व 55 या दोघांमध्ये पहिला विभाजक 1 असणार आहे आणि नंतर 11 ने भाग जातोय. 11 चौक 44 आणि 11 5 55 म्हणजे 11 हा सुद्धा त्या ठिकाणी दुसरा विभाजक सापडतोय. त्यामुळे ही जोडी सुद्धा समूळ संख्यांची जोडी नाही. 35 व 37 आता यामध्ये आपण जर इथे भाग द्यायचा प्रयत्न केला तर फक्त 1 हा सामायिक विभाजक त्या ठिकाणी असणार आहे, कारण 37 ही मूळ संख्या आहे. 37ला इतर कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जात नाही, त्याला फक्त 1 ने भाग जाईल आणि 37 ने जाईल. आणि 35ला 7 ने भाग जाईल, 5 ने भाग जाईल, परंतु 37ला जात नाही. त्यामुळे या ठिकाणी सामायिक विभाजकामध्ये फक्त 1 हा एकच सामायिक विभाजक सापडेल आणि म्हणून हा जो पर्याय आहे तो योग्य आहे. आपल्याला पर्याय क्रमांक इथे जो दिलेला आहे 3 त्यातील संख्या समूळ संख्यांची जोडी आहे असं आपल्याला म्हणता येईल. पर्याय क्रमांक 3चा गोल आपल्याला भरता येईल. चौथा जो पर्याय आहे तो आपल्याला तपासून पाहिलं तर उत्तर सापडेल पाहिजे 39 व 26 यामध्ये 13 39 आणि 13 26 होतात. म्हणजे 1 हा सामायिक विभाजक आहेच, परंतु त्यासोबत 13 हा सुद्धा सामायिक विभाजक सापडणार आहे. त्यामुळे ही जोडी सुद्धा समूळ संख्यांची जोडी होणार नाही. प्रश्न चौथा, 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळालेली पुढीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? तर मूळ संख्यांचा गुणाकार करायचा आहे तुम्हाला आणि या ठिकाणी 56 57 54 55 हे पर्याय दिलेले आहेत. तर आपल्याला मूळ संख्या इथे दिलेल्या आहेत. आपण जर मूळ संख्यांचा गुणाकार केला तर 2 गुणिले 11 22 होतात. 13 2 26 होतात. 17 2 34 होतात. 19 2 38 याप्रमाणे हा गुणाकार आपण जर तपासून पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला इथे 55 म्हणजे 11 आणि 5 या दोन संख्यांचा गुणाकार 55 आलेला दिसेल. 11 5 55. तर ही जी संख्या आहे ही तुमची इथे सर्वात लहान संख्या त्या ठिकाणी गुणाकार करून तुम्हाला मिळणार आहे. 54 ही संख्या लहान दिसते इथे, परंतु 54 हा कोणत्याही 2 मूळ संख्यांचा गुणाकारच येत नाही, त्यामुळे हा पर्याय होऊ शकत नाही. 55 हे 2 मूळ संख्यांच्या गुणाकाराचं उत्तर येतंय, त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी 55 हे योग्य उत्तर म्हणता येईल. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे प्रश्न चौथ्याचं 55. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न 5वा आहे, x ही विषम संख्या आहे, तिच्या लगतची विषम संख्या कोणती? आता पहा, ज्यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने लगतची संख्या जर त्या ठिकाणी पुढची जर विचारली असेल, लगतची पुढची, तर त्यामध्ये आपल्याला इथे लगतची पुढची असं म्हणायला पाहिजे. लगतची पुढची विषम संख्या कोणती? तर यामध्ये आपण x मध्ये त्या ठिकाणी आपल्याला 2 मिळवायचे आहेत, कारण कोणत्याही 2 लगतच्या सम किंवा विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो. म्हणजे आधीच्या सम किंवा विषम संख्येपेक्षा पुढची सम किंवा विषम संख्या ही 2 ने मोठी होणारी असते आणि म्हणून x ही जर विषम संख्या असेल तर त्याच्या लगतची पुढची विषम संख्या x अधिक 2 येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 5व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 x अधिक 2. प्रश्न 6वा दिलेला आहे, 2 विषम संख्यांच्या बेरजेस एका विषम संख्येने निश्चेष भाग जात असल्यास येणारा भागाकार दर्शवणारी संख्या कोणती? आता पहा, यामध्ये हा गुणधर्मच आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. हा गुणधर्म दिलेला आहे की ज्यावेळेस आपण 2 विषम संख्यांच्या बेरजेला जर एखाद्या विषम संख्येने निश्चेष भाग जात असेल तर येणारा भागाकार हा समसंख्या येतो, समसंख्याच येतो. याचा हा जो गुणधर्म आहे, हा गुणधर्म आपण तपासून पाहू शकतो. आपण कोणत्याही 2 विषम संख्यांची जर बेरीज घेतली, उदाहरणार्थ आपण त्या ठिकाणी बेरीज घेऊयात 2 विषम संख्यांची बेरीज. तर विषम संख्या ज्या आहेत 7 आहे, त्यानंतर अधिक 3 आहे. 7 ही विषम संख्या आहे, 3 विषम संख्या आहे, या दोघांची बेरीज 10 होईल, बरोबर. आणि मग या ठिकाणी आपल्याला या संख्येला 7 विषम संख्येला बेरजेला जर एखाद्या विषम संख्येनेच निश्चेष भाग जात असेल तर याला विषम संख्येने भाग जायला पाहिजे. परंतु या ठिकाणी तुमचं पहा 10ला कोणत्याही विषम संख्येने जर आपण भाग दिला तर 10ला 5 ने जर भाग दिला, 10 भागिले 5 हे जे उत्तर आले ना, याला फक्त विषम संख्येनेच भागायचं आहे. आणि मग 5 2 10 होतं, याचं जे उत्तर येईल ते 2 आलेलं आहे. तर ही समसंख्या आलेली आहे. म्हणजे
हा गुणधर्म सिद्ध होतोय पहा की आपण जर दोन विषम संख्यांची बेरीज केली तर ती सम येईल आणि त्याला एखाद्या विषम संख्येने आपण भाग दिला तर त्याचं उत्तर सुद्धा काय येते परत समसंख्याच येतंय। त्यामुळे पर्यायामध्ये आपल्याला या ठिकाणी समसंख्याचा पर्याय योग्य मानता येईल। तर इथे पहा 7 ही विषम संख्या आहे, 9 ही विषम संख्या आहे, 11 ही सुद्धा विषम संख्या आहे। विषम संख्येचं उत्तर येऊ शकत नाही या कृतीमध्ये। म्हणजे आपण दोन विषम संख्यांच्या बेरजेला जर एखाद्या विषम संख्येने पुन्हा भाग दिला तर येणारं उत्तर हे समसंख्याच असतं, म्हणून हे पहिले तिन्ही पर्याय बाद होतील। पर्याय चौथा योग्य असेल पहा 12 ही समसंख्या असल्यामुळे याचं उत्तर 12 असणार आहे। प्रश्न 6व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। नेक्स्ट पुढचा बघा प्रश्न 7वा 1 ते 9 या क्रमिक अंकापैकी कोणतीही 6 अंक प्रत्येकी आपण जर एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या व लहानात लहान समसंख्या यांची बेरीज किती असा प्रश्न विचारलेला आहे। हा प्रश्न 2019 सालच्या परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे, त्यामुळे नीट समजून घ्या। तर आपल्या इथे पहा 1 ते 9 पर्यंतचे अंक वापरायचे, 0 वापरायचा नाहीये। 1 पासून 9 पर्यंतचे आपण अंक वापरणार आहोत। आपण मोठ्यात मोठी संख्या जर आपल्याला त्या ठिकाणी बनवायची आहे आणि ती कशी पाहिजे पहा, तर मोठ्यात मोठी संख्या जी आहे ती आपल्याला विषम संख्या पाहिजे। मोठ्यात मोठी विषम संख्या त्या ठिकाणी आपल्याला हवी आहे, त्यामुळे शेवटचा अंक जो आहे तो आपल्याला 2 ने भागणं जाणारा असावा लागेल। तर इथे आपण मोठे अंक घेऊन मोठ्यात मोठी संख्या बनवता येईल। मोठ्यात मोठी संख्या बनवताना उतरता क्रम लावायचा अंकांचा। तर यामध्ये आपण उतरता क्रम लावूयात पण 9, त्यानंतर 8, त्यानंतर 7, 7 नंतर 6, 6 नंतर 5 आणि आता मी 5 नंतर जर 4 घेतलं ना तर 6 अंकाची संख्या पूर्ण होईल पहा आपली, बरोबर आहे की नाही। मोठ्यात मोठी संख्या आपल्याला या ठिकाणी बनवायची आहे, 6 अंक घ्यायचे, त्यामुळे 6 अंकाची संख्या बनवायची। पण जर मी यानंतर 4 घेतला तर ती समसंख्या होईल, त्यामुळे आपल्याला 4 घेता येणार नाही, त्याच्यानंतरचा अंक घ्यावा लागेल, तो आहे 3। हे पहा, हे नीट लक्षात घ्या। इथे मी 5 नंतर लहान 4 आहे, परंतु 4 का नाही लिहिला तर आपल्याला विषम संख्या हवी आहे। शेवटचा अंक जर 4 आला तर ती समसंख्या होईल, त्यामुळे हे आपलं उत्तर असणार आहे मोठ्यात मोठी संख्या। लहानात लहान त्या ठिकाणी संख्या तुम्हाला घ्यायची आहे आणि ती लहानात लहान संख्या आपल्याला समसंख्या घ्यायची आहे। तर त्यासाठी आपल्याला लहानात लहान संख्या लिहिताना जे लहान अंक आहेत ते आपण चढत्या क्रमाने लिहिणार आहोत, 1, 2, 3, 4, 5 आणि 6 आणि मग यांची आपल्याला बेरीज विचारली। ही संख्या लहानात लहान असणार आहे। जेव्हा आपण अंक चढत्या क्रमाने लिहितो तेव्हा लहानात लहान संख्या मिळते आणि जेव्हा आपण अंक उतरत्या क्रमाने लिहितो तेव्हा आपल्याला मोठ्यात मोठी संख्या मिळते, हे आपण लक्षात घ्यायचं आहे। 6 + 3 9 होतील, 5 + 5 10 होतील, हातचाला 1 6 आणि 1 7 आणि 4 11, पुन्हा हातचाला 1 7 आणि 1 8 आणि 3 11, हातचाला 1 8 आणि 1 9 आणि 2 11, हातचाला 1 9 आणि 1 10 आणि 1 11। तर हे आपलं उत्तर असणार आहे पहा। यामध्ये आपल्याला याचं वाचन करताना 11,11,109 अशा पद्धतीचं उत्तर आलेलं आहे। तर पर्याय क्रमांक पहा, यामध्ये शेवटी 9 असलेला तर हा पर्याय क्रमांक 11,11,109 पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न 7व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। चला प्रश्न 8व्याकडे जाऊयात आपण। प्रश्न 8व्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या स्थानाच्या अंकाची स्थानिक किंमत विषम संख्या असू शकेल। आता पहा, यामध्ये थोडंसं विचार करावा लागणार आहे आपल्याला की विषम किंमत आली पाहिजे। विषम संख्या ही त्याची किंमत येण्यासाठी आपण जर कोणती संख्या जर उदाहरणार्थ घेऊन पाहिलं पहा, समजा इथे मी 7,543 ही जर संख्या आपण घेतली तर याची अंकाची जी स्थानिक किंमत असते ती स्थानिक किंमत त्याच्या स्थानावरनं ठरते। तर या 3ची जी स्थानिक किंमत आहे ती 3च असणार आहे। एकक स्थानावर आहे तो, त्यामुळे त्याला गुणिले 1 करायचे। 3ला 1 ने गुणल्यावर 3 उत्तर येईल। दशक स्थानावरचा जो अंक असतो त्याला दशक म्हणतो आपण, म्हणजे 10 ने त्याला गुणायचे। 4ला 10 ने जर आपण गुणलं 4 × 10 तर याचं उत्तर 40 येईल। त्यामुळे हे सम संख्येमध्ये उत्तर गेलंय पहा, हे विषम असू शकत नाही कारण त्याला आपण 10 ने गुणतो आणि कोणत्याही संख्येला 10 ने गुणल्यावर जे उत्तर येईल ते तुमचं शेवटी त्याच्यामध्ये 0 येणारच आहे, त्यामुळे ती समच असणार, ते विषम होऊ शकत नाही। हे 5 शतक स्थानावर आहेत, याला 5ला शतक म्हणजे 100 ने गुणलं आपण तर 100 × 5 म्हणजे 500 होतील। याच्या शेवटी सुद्धा 0 येतो, त्याच्यामुळे ही सुद्धा समसंख्याच तयार होईल, विषम संख्या इथे तुम्हाला मिळू शकत नाही। त्यानंतर 1000 स्थानावरचा जो अंक आहे याला आपण त्या ठिकाणी 7 × 1000 जर केलं तर 7 × 7 म्हणजे 7000 उत्तर येईल। याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पहा एकक स्थानचा जो अंक आहे तो 0 आहे आणि म्हणून ही सुद्धा समसंख्याच असणार आहे। परंतु या ठिकाणी तुमचं जर पाहिलं तर एकक स्थानी मात्र 3 हा विषम संख्येतला तुम्हाला त्या ठिकाणी पर्याय दिसतोय।
इथे जो अंक असेल, इथे जो अंक असेल तीच त्याची किंमत असणार आहे. मग इथे जर तुमचा विषम संख्या असेल तर याचं उत्तर विषम संख्येमध्ये येऊ शकतं. कोणत्या स्थानावरच्या अंकाचं? फक्त एकक स्थानावरच्या अंकाची स्थानिक किंमत विषम संख्येमध्ये येऊ शकते. बाकीचे जे ते उरलेले स्थान आहेत त्यांची कधीच किंमत विषम संख्येमध्ये येऊ शकत नाही, कारण त्याला तुम्हाला दशक स्थानच्या अंकाला 10ने गुणावं लागतं, शतक स्थानच्या अंकाला 100ने गुणावं लागतं, हजार स्थानच्या अंकाला 1000ने गुणावं लागतं. म्हणून त्याच्या शेवटी 00च येतात आणि त्यामुळे ती समसंख्या तयार होते. तर हा थोडा लॉजिकचा प्रश्न आहे, समजून घेण्याचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर या पद्धतीने एकक स्थानावरचा जो अंक असेल ना त्याची किंमत तुम्हाला विषम संख्येमध्ये येऊ शकते. चला प्रश्न पुढचा पाहूयात. प्रश्न 9वा जो आहे, प्रश्न 9व्यामध्ये आपल्याला विचारलेला आहे पहा, 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज पुढीलपैकी कोणती असेल? तर 5 क्रमवार संख्या जर आपण घेतल्या, समजा मी घेतो 2 + 4 + 6 + 8 + 10, तुम्ही कोणत्याही घेऊ शकता. आपण क्रमाने घेतलेले आहेत पाया. तर याची बेरीज करा. 2 आणि 4 6 6 12 12 8 20 आणि हे अधिक 10 म्हणजे 30. तर ही जी 30 उत्तर आलेलं आहे ही बेरीज त्यांनी काय म्हटलंय, पहिल्या संख्येच्या 5 पट. 2च्या 5 पट 10 होतात, त्यामुळे ह्याचा पहिला पर्याय आहे तो चुकीचा होतोय. दुसरा पर्याय काय म्हटलंय, दुसऱ्या संख्येची 5 पट. 4ची 5 पट केली, 5 पट म्हणजे 5ने गुणणे, पट करणे म्हणजे गुणणे, दुप्पट म्हणजे 2ने गुणणे, 10 पट म्हणजे 10ने गुणणे, 8 पट म्हणजे 8ने गुणणे. तर ते 5 पट करायचे तुम्हाला दुसऱ्या संख्येचे 5 पट 20 येते, त्यामुळे हा पर्याय सुद्धा त्या ठिकाणी बाद होतोय, हा पर्याय योग्य होत नाही. तिसऱ्या संख्येची 5 पट, तिसरी संख्या आहे 6, 6ची 5 पट करा, 6 × 5 बरोबर 6 × 5 = 30 होतात. तर हा पर्याय जुळतोय पहा. तिसऱ्या संख्येची 5 पट तुमचं येणारं उत्तर असेल, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. पर्याय क्रमांक 3चा गोल आपल्याला भरून टाकता येईल. चला प्रश्न 10व्याकडे जाऊयात. प्रश्न 10व्यामध्ये आपल्याला विचारले, पुढीलपैकी कोणती क्रिया केल्याने येणारे उत्तर विषम संख्या असेल? पुढीलपैकी कोणती क्रिया केल्याने येणारं उत्तर विषम संख्या असेल? विषम संख्येमध्ये उत्तर आलं पाहिजे. आपण क्रिया करून पाहूयात. जे पर्याय दिले ते पर्याय आपण एक एक उदाहरण घेऊन तपासून पाहूयात. 2 विषम संख्यांचा गुणाकार. विषम संख्या घ्या, 3 × 5 यांचा गुणाकार करा. 3 × 5, 3 5 किती होतात पहा, 3 5 15 होतात. तर पहिलाच पर्याय आपला योग्य आलेला आहे, येणारं उत्तर विषम आहे. तुम्ही आणखी एक गुणाकार करून पाहू शकता. मला जर वाटलं समजा मी 7 × आपण त्या ठिकाणी 7च घ्या विषम संख्या, तर 7 7 होतील 49. आलेलं उत्तरसुद्धा विषम संख्याच आहे, बरोबर. इतर पर्याय जर आपण पाहिले, 2 विषम संख्यांची बेरीज करा, 7 + 3 करा, याचं उत्तर समसंख्या येतं आहे, विषम संख्या येत नाही, त्यामुळे हा दुसरा पर्याय बाद होणार आहे, हा पर्याय बाद होईल. 2 विषम संख्यांची वजाबाकी करा, 7 - 3 केले समजा आपण, तर याचं उत्तर 4 म्हणजे समसंख्याच येतं आहे, हाही पर्याय बाद आहे. 1 सम व 1 विषम यांचा गुणाकार करा. 1 सम म्हणजे 2 आणि 1 विषम म्हणजे 5 यांचा गुणाकार आपण जर घेतला तर 10, हे सुद्धा सम उत्तर आलेलं आहे. म्हणजे बाकीचे पर्याय तपासण्याची तशी आवश्यकता नाही, परंतु आपलं समजावं यासाठी मी पुढचे पण पर्याय तुम्हाला तपासून दाखवले. तर यामध्ये प्रश्न पर्याय क्रमांक 1 जो आहे त्याचं उत्तर हे विषम संख्येमध्येच येतं आहे पहा, त्यामुळे पर्याय क्रमांक 1चा गोल आपला भरता येईल. प्रश्न 10व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. चला प्रश्न 11वा बघा. 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या व सर्वात लहान मूळ संख्या यांच्यातील फरक. फरक म्हणजे वजाबाकीचं उत्तर, फरक म्हणजे वजाबाकीचं उत्तर. तर आता इथे तुम्हाला जर तुम्ही मूळ संख्या जर पाठ केल्या असतील तर हे पटकन सोडवता येईल पहा. 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या जी आहे ती आहे 97. किती आहे? 97. आणि सर्वात लहान मूळ संख्या ती आहे 2. 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे. 2 ही एकमेव समस असणारी मूळ संख्या आहे, ती सर्वात लहान आहे. यांच्यातला फरक म्हणजे वजाबाकी करायची आपल्याला. 97 मधून आपण 2 वजा करायचेत. इथे 95 लिहिले गेले. 97 - 2 असं जर केलं आपण, 7 2 गेले 5, 9 9, म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे किती? आपलं उत्तर आले 95. तर पर्याय क्रमांक 2 हा योग्य आहे. प्रश्न 11व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 95. प्रश्न 12वा बघा. पुढीलपैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची जोडी नाही? जोडमूळ संख्यांची जोडी. जोडमूळ संख्या होण्यासाठी दोन्ही संख्या मूळ संख्या पाहिजेत आणि त्यांच्यातला फरक 2चा असला पाहिजे. तर इथे 2, 3 व 5 या दोन्ही मूळ संख्या आहेत आणि यांचा जर आपण फरक काढला, फरक काढणे म्हणजे मोठ्या संख्येतून 5 मोठे आहेत, 5 - 3 करा, उत्तर 2 येतं आहे. त्यामुळे ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. आपला प्रश्न नाही असं विचारलं बरं का. प्रश्न नीट बारकाईने समजून घ्यायचा. आपलं नाही हे शोधायचं आहे. कोणती जोडी
जोडमूळ संख्यांची नाही. 11 व 13, 11 ही संख्या मूळ संख्या आहे, 13 ही सुद्धा मूळ संख्या आहे. आता यामध्ये आपण फरक काढूया. 13 वजा 11 करा, याचं उत्तर सुद्धा 2 येतं. ही सुद्धा जोडमूळ संख्यांची जोडी आहे. 15 व 17, तर इथे लगेच आपला फरक सापडेल की 15 ही जी संख्या आहे ती मूळ संख्या नाही आहे. 17 ही मूळ संख्या आहे, परंतु 15 ही मूळ संख्याच नाही आहे. त्यामुळे ही जोडी जोडमूळ संख्यांची असू शकत नाही. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. ही जोडमूळ संख्यांची जोडीच होणार नाही, कारण त्याचं असं आहे की 15 ही मूळ संख्याच नाही आहे. जोडमूळ संख्यांच्या जोडीतल्या ज्या दोन्ही संख्या असतात त्या मूळ संख्या पाहिजेत आणि त्यांचा फरक 2 आला पाहिजे. चौथी पहा, 17, 19 दोन्ही मूळ संख्या आहेत आणि याचं जर आपण उत्तर काढलं तर 19 वजा 17 याचं उत्तर 2 येतं. त्यामुळे ही सुद्धा जोडमूळ संख्यांची जोडी आहे. तर या पद्धतीने आपल्याला या 12व्या प्रश्नाचं उत्तर शोधता येईल. प्रश्न 13वा. प्रश्न 13व्यामध्ये आपल्याला 6 अंकी लहानात लहान समसंख्या व 7 अंकी मोठ्यात मोठी विषम संख्या यांच्यातील फरक विचारलेला आहे. इथे सुद्धा आपला फरक म्हणजे वजाबाकी करायची. तर इथे तुम्हाला कोणतंही तसं बंधन दिलेलं नाही. या एक अंक एकदाच वापरायचा असं काही सांगितलेलं नाही आहे. त्यामुळे आपण लहानात लहान संख्या बनवताना सुरुवातीला 1 घ्यायचा आहे, नंतर 1 पेक्षा लहान त्या ठिकाणी तुमचा 0 असतो. त्यामुळे पुढचे सर्व 0 जर आपण लिहिले तर ही संख्या 6 अंकाची सर्वात लहान संख्या बनेल. पहा, 1 व नंतर 5 शून्याची म्हणजे 1 लक्ष किंवा 1 लाख. आणि 7 अंकी मोठ्यात मोठी संख्या बनेल तुमची 9 हा सगळ्यात मोठा अंक आहे ना, मग 9 लिहा 7 वेळेस, म्हणजे तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या मिळवता येईल. मोठ्यात मोठी संख्या जर बनवायची असेल तर जितकी अंकाची संख्या आपल्याला बनवायची तितक्या वेळा तुम्ही 9 पुन्हा पुन्हा लिहा, म्हणजे मोठ्यात मोठी संख्या बनेल. आणि जर लहानात लहान संख्या बनायची असेल तर सुरुवातीला 1 लिहा आणि त्यानंतर 0 0 लिहून टाका. जितक्या अंकाची संख्या आपल्याला सांगितली असेल तितके अंक त्याप्रमाणे आपण ॲडजस्ट करू शकतो. तर यामध्ये आपला फरक काढायचा. त्यामुळे आता ही संख्या 7 अंकाची आहे ती वर घ्यावी लागेल. पहा, ही संख्या 6 अंकाची आहे ती खाली घ्यावी लागेल, कारण आपल्याला वजाबाकी करताना मोठी संख्या वर घ्यायची आहे. ही संख्या आहे 99,99,999. 99,99,999. यातनं आपल्याला वजा करायचे पहा 1 लाख. याप्रमाणे हे थोडंसं आपल्याला कळावं म्हणून मी थोडंसं तुटक लिहिलेलं आहे. या इतका गॅप ठेवायची आपल्याला काही गरज नाही आहे. हे आपले गट असतात पहा, आपण संख्या वाचनामध्ये गट करतो. तर 9 909 राहतील, इथे पण 909 909 नावातनं काहीच वजा नाही करायचे. इथे 9च राहतील, इथे 9 राहतील, इथे मात्र 9वातनं गेल्यावर 8 उरतील आणि 909 येतील, म्हणजे 98,99,999 हे उत्तर आलेलं आहे. पर्याय जर आपण चेक केले तर 98,99,000. हां, पर्याय क्रमांक 4 इथे दिसतोय पहा, पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. पर्याय क्रमांक 4चा गोल आपल्याला भरून टाकता येईल. प्रश्न 14वा बघा. 52 नंतर येणारी 5वी विषम संख्या कोणती? 52 ही स्वतः समसंख्या आहे, बरोबर. त्यात आपण जर 1 मिळवला तर आपल्याला 52 नंतरची पहिली विषम संख्या मिळाली 53. 53 ही 52 नंतरची पहिली विषम संख्या आहे. मग राहिल्या आणखी आपल्याला 4 घरं पुढे जायचं आहे, कारण एकूण आपल्याला 5वी संख्या शोधायची. त्यामुळे आणखी आपल्याला 4 घरं पुढे जावं लागेल. आणि आपल्याला हे माहिती आहे की 2 लगतच्या सम असो किंवा विषम असो, त्यामध्ये 2 लगतच्या संख्येमध्ये 2-2चा फरक असतो. त्यामुळे आपण पुढे जाताना 4 घरं पुढे जर गेलो तर 4 गुणिले 2, 2 मी का गुणलंय मी, कारण लगतच्या विषम संख्येमध्ये किंवा समसंख्येमध्ये 2चा फरक असतो. आपण 4 घरं पुढे जाणार आहोत आणखी, म्हणून 4ला गुणिले 2 करायचं आणि ती संख्या या 53 मध्ये मिळवायची. 53 ही पहिली विषम संख्या आहे. मग आणखी 4 घरं पुढे जायचं आहे. ही पहिली आणि हे 4 असे मिळून बरोबर 5 आपल्याला 5वी संख्या शोधायची असल्यामुळे आपण या ठिकाणी याप्रमाणे ही पहिली संख्या आहे. आणखी 4 संख्या जर पुढे गेलो आपण तर 4 2 8 त्या ठिकाणी मिळवलं आपल्याला, म्हणजे 53 अधिक 4 2 8 करायचे. 53 अधिक 8 8 आणि 3 11, आजचाला 1 6 5 आणि 1 6, तर 61 उत्तर येईल आपलं. पर्याय क्रमांक 3 61. प्रश्न 14व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 61. ओके, पुढील संख्या समूहातील संख्या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत? 2 3 5 13 17 31. आपण संख्या पाहिल्या आपल्याला याचं उत्तर लगेच लक्षात येईल पहा की या सर्व ज्या संख्या ज्या दिसतात त्या मूळ संख्या आहेत. विषम संख्या नाही आहेत, कारण दोन्ही याच्यात संख्या पहिली जी दिसते ना ती 2 संख्या समसंख्या आहे. त्यामुळे पहिला पर्याय. त्रिकोणी संख्या नाही आहेत, कारण यामध्ये आपण पाहिलं तर त्रिकोणी संख्या आपल्याला पहिली त्रिकोणी संख्या 1 असते, पाहिजे ते 2 दिलेलं आहे, त्यामुळे त्रिकोणी संख्या सुद्धा होणार नाहीत. चौरस संख्या पण नाही आहेत, कारण चौरस संख्येमध्ये कोणतीही संख्या इथे तुम्हाला कोणत्याही संख्येला त्या संख्येला गुणून आलेलं उत्तर दिसत नाही. म्हणजे 5ला 5 ने गुणलं तर उत्तर 25 येतं. 25 ही चौरस संख्या आहे. 2ला 2 ने गुणल्यावर 4 उत्तर येईल. 4 ही चौरस संख्या आहे. तर याच्यामध्ये हे पहिले 3 पर्याय बाद झाले, त्यामुळे चौथा पर्याय योग्य आहे, मूळ संख्या. इथे आपल्याला विचार करण्याची, म्हणजे आपण जर या संख्या पाठ केल्या तर आपला पटकन उत्तर त्या ठिकाणी सांगता येणार आहे. 16वा प्रश्न, शेवटचा प्रश्न दिलेला आहे पहा. 0 5 6 7 हे अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त किती
3 अंकी समसंख्या तयार होतील। 3 अंकाच्या समसंख्या आपल्याला बनवायच्या, 4 अंक दिलेत परंतु समसंख्या बनवायच्यात, त्यामुळे आपल्याला शेवटचा अंक 5 आणि 7 घेता येणार नाही। शेवटचा अंक आपल्याला समसंख्येमध्ये काय पाहिजे असतो समसंख्येमध्ये शेवटचा अंक 0, 2, 4, 6 किंवा 8 यापैकी हवा असतो। इथे तुम्हाला 5 आणि 7 हे अंक घेऊन शेवटचा अंक घेऊन तुम्हाला संख्या बनवता येणार नाही, त्यामुळे 5 सुरुवातीला घेऊन जर मी संख्या बनवली तर 560, त्यानंतर यांची आदलाबदल केली मी 506, त्यानंतर 5 7 6 म्हणजे 576, त्यानंतर त्या ठिकाणी आता 5 6 7 असं होणार नाही कारण शेवटचा अंक 7 येईल, यांची तुम्हाला आदलाबदल करता येणार नाही। 5 7 0 570, त्यानंतर 6 पासून आपण 2 संख्या बनवू शकतो, 650 आणि 670। 7 पासून आपण 7 पासून सुरुवात करून 3 आणखी 4 संख्या बनवू शकतो, 760 706 750 आणि 756। ओके, तर या संख्या आपण मोजल्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10, तर 10 संख्या आपल्या या ठिकाणी मिळत आहेत। आपल्याला संख्या तयार करून पाहाव्या लागतील, म्हणजे यामध्ये कोणताही शॉर्टकट नाही आहे, कोणतेही सूत्र नाही आहे, आपल्याला या संख्या बनवाव्या लागतील। दिलेले जे अंक आहेत ते पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी येणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, आणि एकच संख्या रिपीट होणार नाही याची पण काळजी घ्यायची। तर पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे, प्रश्न 16 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 7.2 मधले सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवलेले आहेत। अगदी स्पष्टीकरणासह तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर्वांना व्हिडिओ नक्की आवडेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आपल्याला नवीन तयार झालेले जे व्हिडिओ आहे त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल। धन्यवाद।